तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे PTC प्लेसमेंट सिरीजमध्ये. ती टेस्ट क्लिअर झाल्यानंतर मग इंटरव्ह्यू शेड्यूल झाला होता. स्टार्टिंगला नर्वस होतो मी थोडं. त्यांनी बघितलं इंटरव्ह्यूवरनी. त्यांनी विचारलं की तुला कोणते कन्सेप्ट्स वगैरे चांगले येतात जावा. त्याला ऑप्शन वगैरे असतात की डायरेक्ट आन्सर सांग? नंतर मग ते बोलले डिफिकल्टीज वगैरे काही फेस केलं का प्रोजेक्टमध्ये. अच्छा, ॲरे आणि स्ट्रिंगवरचेच कोड्स निपट होते. तर मी त्यांना सांगितलं की नाही, मी कलेक्शन अजून एवढं नीट येत नाही. धाकधूक होते एक असं. ऑनेस्टी हे खरंच मॅटर करते बरं का. ते म्हणजे पुढं मूव्ह करत होते, पण मला वाटलं की म्हणजे आपण अजून एवढं त्यांना काही कन्व्हिन्स केलेलं नाही. असिंक अवेट कळलं म्हणजे त्यांना कळलं की API बाइंडिंग सर्व्हरवरचा डेटा सगळं कळतंय तुला. म्हणजे त्यांना जर तो क्वेश्चन पडत असेल कोणाला समोरून, तर तू त्याचा आन्सर कसं देशील. शस्त्र काढले, शस्त्र. आपल्याला ते थोडं हेवी जातं आणि सुरुवातीला डायरेक्ट आपल्याला दिसतं, तर आपल्याला असं वाटतं की यार हे काहीतरी भलतंच आहे, नवीनच आहे काहीतरी असं. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे PTC प्लेसमेंट सिरीजमध्ये. तर PTCच्या प्लेसमेंट सिरीजला स्टार्ट करण्याचा आमचा उद्देश तुम्हाला माहीतच आहे की ह्यांना विचारलेले क्वेश्चन्स, ह्यांचे इंटरव्ह्यू राऊंड्स कशा पद्धतीने कंडक्ट केले गेले, त्यानुसार तुम्हीही तुमचा पाथ एक सेट करू शकता आणि PTCमध्ये प्लेस होऊ शकता. सो आजच्या आपल्या पॉडकास्टला आलेले आहेत आपले स्टुडंट हर्ष. सो आपण हर्षचं स्वागत करूया. हॅलो हर्ष. हॅलो सर, माझं नाव हर्ष सुधाकर गायकवाड आहे. मी कोपरगावमध्ये राहतो. मी 4th इयरला आहे सध्या, सिंहगड कॉलेज इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स ब्रांच. ओके. आणि PTC ही कंपनी आमच्या कॉलेजमध्ये एप्रिलमध्ये आलेली. एप्रिलमध्ये म्हणजे थर्ड इयरच्या सेकंड सेमला आली होती. आणि जेव्हा पहिल्यांदा आमचं ऑनलाईन टेस्ट झालेली, म्हणजे त्यात कोडिंग क्वेश्चन्स वगैरे होते. बरोबर. ते टेस्ट क्लिअर झाल्यानंतर मग इंटरव्ह्यू शेड्यूल झाला होता. आणि इंटरव्ह्यू शेड्यूल झाल्याच्या जवळजवळ 15-1 दिवसानंतर आमचा म्हणजे ॲक्च्युअल म्हणजे हे झाला, राऊंड शेड्यूल झाला. तर तोपर्यंत आम्हाला वाटलं होतं की म्हणजे आम्हाला कॉल येतो का नाही त्यांच्याकडून. धाकधूक होते एक. तर कारण कसं बाकीच्या सगळ्यांचं इंटरव्ह्यू होत चालले होते आणि आम्ही मागे राहिलो, तर मग आम्हाला वाटलं की आम्हाला कॉल येणार आहे का नाही. पण मग त्यांनी कॉल दिला. मग त्याच्या 15-1 दिवसानंतर इंटरव्ह्यू शेड्यूल झाला. आणि मग आम्ही गेलो इंटरव्ह्यूला. तर तिथं गेल्यानंतर मग जवळ काहीतरी सगळ्यात आधी आम्ही 3 जण गेलेलो ॲक्च्युली सोबत. तर त्यात सगळ्यात आधी माझा इंटरव्ह्यू 11:30ला, म्हणजे माझा सगळ्यात आधी इंटरव्ह्यू झाला. बरं. आणि 11:30ला काहीतरी पहिला राऊंड स्टार्ट झालेला आणि तो काहीतरी म्हणजे 40 मिनिट्स चाललेला म्हणजे पहिला राऊंड. तर पहिला राऊंड म्हणजे त्यांनी मला सुरुवात केलेली की कोणते प्रोग्रामिंग लँग्वेजेस वगैरे तुला म्हणजे चांगले येतात ते बद्दल सांग. तर मग मी रेझ्युमेत तसं तर जावा आणि जावास्क्रिप्टच मेन्शन केलं होतं. आणि त्यांना सांगताना सांगितलं की CPPचं बेसिक आयडिया आहे, म्हणजे मला थोडं सिंटॅक्स वगैरे कळतं, तशा गोष्टी सांगितल्या होत्या. तर मग त्यानंतर मग त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं की डिफरन्स वगैरे सांग, म्हणजे जावा आणि CPP जावाचा डिफरन्स काय. तर मग त्यांना थोडे 2-3 पॉईंट्स वगैरे एक्सप्लेन केले की मेमरी मॅनेजमेंट कसं इथं आपण करू शकतो वगैरे. आणि तिथं डायरेक्ट होतं म्हणजे गार्बेज कलेक्टर असतो आणि ते पॉईंट्स वगैरे सांगितले. त्यानंतर मग त्यांनी विचारलं की तुला कोणते कन्सेप्ट्स वगैरे चांगले येतात जावात वगैरे. तर मग मी सांगितलं की ॲरे आणि स्ट्रिंग्स हे माझं आत्ता स्ट्रॉंग पॉईंट आहे, कारण आपल्या क्लासमध्ये तेव्हा आपण तिथपर्यंत पोहोचलेलो होतो. तर त्यामुळे मी तेच सांगितलं त्यांना, कारण ते लेटेस्ट होतं, मग मला आठवलं, मला हेल्प होईल. तर मग त्यांनी मला कोड स्निपेट्स वगैरे दिले होते. 5 कोड स्निपेट्स दिले होते आणि त्याचं आउटपुट वगैरे प्रिडिक्ट करायला सांगितलं होतं. तर मग ते सिम्पल होते, म्हणजे ते मी ॲरे आणि स्ट्रिंग्स बोलल्यामुळे त्यांनी मला त्या टाईपचेच कोड्स. अच्छा, ॲरे आणि स्ट्रिंगवरचेच कोड्स निपट होते. म्हणजे 2 क्वेश्चन ॲरेवर होते. एक आपला साधा इफ एल्सचा थोडा ट्रिकी क्वेश्चन होता, एक इनमचा क्वेश्चन होता. त्याला ऑप्शन वगैरे असतात की डायरेक्ट आन्सर सांगायचं? म्हणजे त्यांनी कोड लिहून दिलेला आणि आउटपुट प्रिडिक्ट करायचं. तर मग ते केलं मी. माझा फक्त एखादा काहीतरी चुकला होता बहुतेक. बाकीचं किती होते तरी? ते 5 स्निपेट्स होते. त्यापैकी मी 4 बरोबर दिले होते. अरे वा. मग त्यांनी मला त्याच्यामुळे पझल्स वगैरे काही विचारले नाही कोड स्निपेट्समुळे, तो पार्ट कॅन्सल झाला. नंतर मग त्यांनी प्रोजेक्टबद्दल विचारलं की कोणते प्रोजेक्ट्स होते. तर मग मी रेझ्युमेत 2 प्रोजेक्ट ॲड केलेले. एक वेब डेव्हलपमेंटचा होता, तर ई-कॉमर्स वेबसाईटचा होता. आणि दुसरा म्हणजे आपण जावा FXनी स्टॅक इम्प्लिमेंटेशनचा प्रोजेक्ट टाकलेला मी. बरोबर. तर ते 2 प्रोजेक्ट होते. तर मग त्यांनी सांगितलं की OOP कन्सेप्ट्स यूज वगैरे केले का प्रोजेक्टमध्ये. तर मग त्यांना एक्सप्लेन केलं की जावा FXमध्ये आपण कसं स्टार्ट मेथडला आपण ओव्हरराईड करतो. तर चालू केलं मी.
तर मग ते सगळं सांगितलं. नंतर मग UI वगैरे काढून दाखवला प्रोजेक्टचा की कसं म्हणजे फ्लो वगैरे थोडं एक्सप्लेन केला. नंतर मग ते बोलले डिफिकल्टीज वगैरे काही फेस केल्या का प्रोजेक्टमध्ये, तर मग थोडंफार सांगितलं की जे एरर्स वगैरे येत होते प्रोजेक्टमध्ये ॲक्च्युली मग बाइंडिंग पार्ट वगैरे थोडासा ते एक्सप्लेन केले. नंतर मग त्यांनी विचारलं की एनकॅप्सुलेशन वगैरे, मग त्यांनी OPच्या कन्सेप्टकडे मूव्ह केलं. मग एनकॅप्सुलेशनपासून पॉलिमॉर्फिझमपासून ओव्हरलोडिंग वगैरे कसं काय सिनेरियोज त्याबद्दल थोडेसे क्वेश्चन्स विचारले. मग तो पार्ट झाल्यानंतर मग त्यांनी मला विचारलं की कलेक्शन वगैरे येतं का, तर मग माझं तेव्हा झालेलं नव्हतं. तर मग मी त्यांना सांगितलं की नाही, मी कलेक्शन अजून एवढं नीट येत नाही. तर मग ऑनेस्टी हे खरंच मॅटर करते बरं का. तेव्हा असं फ्लो मध्ये जाऊन असं नाही म्हणायचं की हे मला येतंय, मग ते पुन्हा त्यावर क्वेश्चन विचारले नाही आले की निगेटिव्ह साईडला जातो. नाही तेच, त्यामुळं मग तो पार्ट हे झाला. आणि नंतर मग मल्टी थ्रेडिंगचं त्यांनी विचारलं. तर मल्टी थ्रेडिंगचं मला बेसिक जेवढे 2 मेथड्स माहिती होते थ्रेड क्रिएशनचे वगैरे, तर मी ते त्यांना स्टार्ट मेथड आणि रनेबल इंटरफेस त्यांनी ते एक्सप्लेन केलं त्यांना. आणि मग त्याच्यानंतर ते बोलले की ते म्हणजे पुढं मूव्ह करत होते, पण मला वाटलं की म्हणजे आपण अजून एवढं त्यांना काही कन्व्हिन्स केलेलं नाहीये, तर आपण काय करू शकतो. तर मग मी विचारलं, त्यांना सांगितलं की एक कन्सेप्ट येते मला जावामध्ये, तर मी तुम्हाला सांगू का वगैरे. तर मग ते बोलले सांग. तर मग मी पेपरवर त्यांना एक कोड लिहिला आणि JVMचा आपला फ्लो एक्सप्लेन केला. शस्त्र काढले शस्त्र. मग त्याच्यानंतर त्यांना आवडला तो. आणि मग त्यांनी मग मला विचारलं की यात पॉइंटर्स वगैरे नसतात, तर मग तू कसं. तर म्हटलं आपल्याला नसता, पण इंटरनली सगळे CPP मेथड्सला वगैरे डेव्हलपमेंट CPP मध्ये केलेलं आहे. हो, तर ते तसं त्यांना सांगितलं. मग त्यानंतर मग त्यांनी एक कोडिंग क्वेश्चन दिला होता, स्ट्रिंगचा कोड करायला लावलेला. तर मग स्ट्रिंगचा काय कोड होता तरी आठवते तुला? स्ट्रिंगचा कोड असा होता की समजा 2 स्ट्रिंग आहे, एक ABC आणि दुसरी PQR आहे, तर आपल्याला आउटपुटमध्ये AP अल्टरनेट कॅरेक्टर ऍड करायचं, तो वाला कोड होता. तो सोपा होता, काय मी करून टाकला तो. त्यानंतर मग त्यांनी थोडंसं वेब बघितलं की वेब डेव्हलपमेंट पण मेन्शन आहे बॉरेज, तर मग थोडंसं विचारलं की वेब डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टबद्दल सांग थोडंफार. तर मग त्यांना एक्सप्लेन केलं की मी रिॲक्ट यूज केलं आहे, तर मग रिॲक्ट का, जावास्क्रिप्ट का नाही, असं तसे क्वेश्चन्स विचारले त्यांनी. मग थोडं सांगितलं की रिॲक्टमध्ये व्हर्च्युअल डॉम वगैरे असतं, इकडे साधा डॉम असतो, असं तसं एक्सप्लेन केले पॉईंट्स. त्यानंतर मग पहिला राऊंड संपला. म्हणजे त्यानंतर मग बऱ्याच वेळेत आम्हाला सेकंड राऊंडसाठी लवकर कॉल नाही आला. म्हणजे 11:30ला जो पहिल्या राऊंडला गेलो तो संपला. नंतर ऑलमोस्ट लंच बिन झाला आणि काहीतरी संध्याकाळी 4 वाजता आम्हाला कॉल आला. आम्हाला वाटलेलं की कॉल येणारच नाही, पण आला. म्हणजे संध्याकाळी 4 वाजता त्यांनी बोलवलं. मग सेकंड राऊंडला गेलो. तर मग स्टार्टिंगला नर्वस होतो मी थोडं, त्यांनी बघितलं इंटरव्ह्यूअरनी. तर मग त्यांनी थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी साधे असे क्वेश्चन विचारले, कुठं राहतो, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, हॉबीज वगैरे काय, असं तसं थोडं रिलॅक्स होण्यासाठी क्वेश्चन विचारले. मग त्यानंतर सुरू केलं. मग त्यांनी सेकंड राऊंडमध्ये पण जास्त जावास्क्रिप्टवरच जास्त विचारलं मला. तुझा प्रोजेक्ट त्यामध्ये होता, त्यामुळे त्यांनी त्याच्याबद्दल विचारलं. आणि आता मी सध्या ज्यावर काम करतोय ना, तर ते वेब कंपोनेंट्सच आहेत. मला बरोबर, म्हणजे जसा रोल तुला देणार होते त्यानुसारच त्यांनी फ्लो घेतला माझा, असं. बरोबर. तर मग त्यांनी जावास्क्रिप्टमध्ये विचारलं की तू प्रोजेक्टमध्ये एक्सेप्शन हँडलिंग वगैरे वापरली आहे का. तर मग त्यांना सांगितलं की API कडून डेटा येताना ट्राय कॅचमध्येच आपण करतो. मग थोडंसं असिंक अवॉइड बद्दल पण सांगून दिलं त्या फ्लोमध्ये. प्रॉमिसेस फेच जो कॉल असतो तो प्रॉमिस रिटर्न करतो ते वगैरे. नाही, असिंक अवॉइड कळलं म्हणजे त्यांना कळलं की API बाइंडिंग सर्व्हरवरचा डेटा सगळं कळतंय तुला. तेच त्यांना थोडंसं ते एक्सप्लेन केलं तो पार्ट. नंतर मग DSA कडे थोडंसं ते म्हणजे वळाले. म्हणजे त्यांनी सॉर्टिंगचं कोणत्या गोष्टी येतात म्हणजे ते विचारला. तर मग मी त्यांना बायनरी सर्च वगैरे एक्सप्लेन केलं, अल्गोरिदम वगैरे ऑप्टिमाइज. तर मग ते मला बोलले की म्हणजे अल्गोरिदम एक्सप्लेन करायच्या आधीच त्यांनी मला कोड विचारला होता की रिकर्जन थ्रू बायनरी सर्च करून दाखव. तर मग मला साधा कोड येत होता, बट रिकर्जनवाला येत नव्हता. तर मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला साधा कोड एक्सप्लेन करतो. तर ते बोलले ठीक आहे, ट्राय कर म्हणे. मग मी ट्राय केलं आणि मग ते बोलले ठीक आहे, चालेल असं. आणि मला जावास्क्रिप्टमध्ये हे पण विचारलं होतं त्यांनी की ECMA काय असतं, म्हणजे ते स्टँडर्ड्स वगैरे जे सेट करतात, तर ते तुला माहिती का. तर मी थोडेफार 1-2 जे आठवत होते ते त्यांना ऑन द स्पॉट सांगितले. बाकीचे म्हटलं की आता रिकॉल होतं असं. नाही, तेच आहे की तुमचा रेझ्युमे जो आहे जो तुम्ही लिहिलाय रेझ्युमेमध्ये ते एक्झॅक्ट तुम्हाला यायला पाहिजे. ते त्याच्या बाहेरचं तुला बघ ना, एकही क्वेश्चन नाही विचारलाय, काहीच नाही. तेच आहे, तशाच गोष्टी आहेत. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया.
आता तू ऑलरेडी ऑफिसमध्ये काम करतोय, जसं तू बोलला की तू वेब कंपोनंट वगैरे त्याच्या रिलेटेडच काम करतोय, मग तुला कसं वाटतंय की आपला म्हणजे आपण जे आधी कोडिंग शिकतो आणि खरंच त्या रोल प्ले करतात तिथे, त्यावेळेस आपल्याला कोड समजायला हेल्प होते, म्हणजे आपले जे लॉजिक बिल्डिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग असणे गरजेचे आहेत की कसं, म्हणजे तुझं मत काय यावर? आपण म्हणजे आता जॉईन व्हायच्या आधी आपण इथं सुपरएक्स मध्ये प्रोजेक्ट केलेला बरोबर. आणि त्यात आपण शिकलेलो की pom.xml मध्ये कसं एक्सटेन्शन वगैरे ऍड करायचे, तर त्यांच्या सगळ्या कोड मध्ये सगळ्या फाइल्स मध्ये ते pom.xml तिथं चेंजेस करायला ते सोपं पडलं असेल तुला की सोपं सेम पडलं टू सेम मला करायचं लगेच की कसं करायचं, काय बघायचं, मग बिल्ड वगैरे कसं करायचं, त्या गोष्टी सगळ्या शिकलो. म्हणजे अरे वा, इथून सोपं गेलं. मग आता कसं वातावरण तुला काय वाटतंय की म्हणजे एक कॉलेज स्टुडंट, आता तू ऑलरेडी अजून तुझं लास्ट इयर पण कम्प्लीट नाही झाले, पण तुझं कसं आता कंपनीचं काम पण सुरू झालंय, मग तू कसं बघतो ह्या पर्स्पेक्टिव्ह की म्हणजे पीटीसी ही आता नवीन लोकांना प्रश्न पडणार की मी कॉलेज आणि पीटीसी दोन्ही सोबत कसं काय करणार, कारण पीटीसीचं जॉईनिंग लास्ट इयर मध्येच असतं, तुम्हाला सुट्ट्या नसतात, तुम्हाला कॉलेजला सुट्टी घ्यावी लागते, तुम्हाला कंपनीचं काम करावं लागतं, मग तू हे कसं बघशील, म्हणजे त्यांना जर तो क्वेश्चन पडत असेल कोणाला समोरून, तर तू त्याचा आन्सर कसं देशील की सोपं आहे की अवघड जातं अशा गोष्टी? म्हणजे सोपं तर नाही म्हणता येणार, पण थोडंसं आपल्याला एफर्ट्स घ्यावं लागतं. आता समजा एक्झाम वगैरे आले तर मग थोडंसं त्यांना सांगून की कन्व्हिन्स करावं लागतं, सुट्ट्या वगैरे मॅनेज करून मग करावं लागतं. बट असं वर्क आवर्स म्हणजे किती आहेत, असं टायमिंग किती असतं? वर्क आवर्स तर जसं नॉर्मल एम्प्लॉईज जेवढं करतात तेवढंच पुरा वेळ. हो का, पूर्ण वेळ काम करावं 9 लागतं ते 5 म्हणजे. ओके. काही अनुभव म्हणजे आता टीम असतात आपल्या, तर ते सपोर्ट करतात का? कारण आपले जे फ्रेशर असतात ना, त्यांना हे प्रश्न जास्त असतात की मी कंपनीत गेलो, तिथं सगळे सिनियर असतात, पण ते ऍक्च्युली हेल्पफुल असतात लोक आपल्यासाठी. नाही, आता माझे जे ऍक्च्युली माझं कसं झालं की ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला ना, मी त्यांच्याच टीम मध्ये काम करते. अरे वा, खूप भारी. माझं सगळं बघता, तर मग त्यामुळे ते सपोर्टिव्ह पण खूप आहे. म्हणजे आता काही काही साध्या साध्या गोष्टी पण सपोज येत नसतील तर बरोबर, एकदम चांगलेपणे सांगतं. म्हणजे असं मला ह्याच्यात एक पॉइंट ऍड करायला आवडेल की म्हणजे आपला एक पर्स्पेक्टिव्ह असतो कंपन्यांकडे बघण्याचा, की काय कंपनीमध्ये गेलं त्या लोकांना खूप माहिती असतं, तर ते आपल्याला हेल्प कशी काय करतील, पण ते ह्या स्टेजपासून त्या स्टेजपर्यंत पोहोचलेले असतात. सो सगळ्या फ्रेशर लोकांना सिनियर लोक हेल्प करतच असतात. आपला पर्स्पेक्टिव्ह त्या अँगलने असला पाहिजे. आपल्याला जर हेल्प लागते तर आपण त्यांच्याशी बोलू शकलो पाहिजे. आणि तो हा अनुभव घेतला असशीलच की ते त्यांना विचारल्यानंतर ते तुम्हाला कधीच नाही बोलत नाही कुठल्या गोष्टींसाठी. नाही बोलत नाही, उलट ते हेल्पच करतात. कोणालाही विचारू शकता. बरोबर, टीम मध्ये. बरोबर, सगळेजण हेल्प. ओके. मग तुला काय वाटते की आता आपण हे सुपर एक्सचा तर प्रोग्रामचा तर तो उच्चार केलाच की सुपर एक्स आपण घेतो, ज्याच्यामध्ये प्रोजेक्ट बिल्डिंग वगैरे घेतो आपण, पण ओव्हरऑल म्हणजे पीटीसी साठीच्या इंटरव्ह्यू मध्ये जर आपण एवढ्या गोष्टी बघितल्या तर तुझ्या प्रोजेक्टमध्ये वेब डेव्हलपमेंट होतं, काहींच्या प्रोजेक्टमध्ये CCPP मेन्शन केलेलं होतं, काहींच्या ह्याच्यात जावा, म्हणजे त्यांचा म्हणजे एक फॉर्मॅट आहे की जावा CCPP म्हणजे तुम्हाला वेब किंवा डेव्हऑप्स पण तुम्हाला यायला पाहिजे, तुम्हाला त्याच्यातल्या कन्सेप्ट माहिती असेल तर. सो आता तू बघत असेल की तू टीम मध्ये काम करतोय, आता तू वेबवरती काम करतोय, पण तुझ्या टीम मध्ये आणखी काही दुसरी हे लोक असतील की, तर आपल्याला जर कम्युनिकेट करायचं झालं म्हणजे आता कसं असतं, टूल्स असतात वेगवेगळे. आता आपण युजली कसं व्हॉट्सअप मेसेज करतो लोकांना, बट कंपन्या हे फॉलो करत नाही, तर तुम्ही त्याच्यासाठी काय वापरता किंवा इंटरनल म्हणजे मेसेजिंगसाठी काय वापरता, किंवा तुम्ही गिट वगैरे किंवा जिरा वगैरे असे काही सॉफ्टवेअर वगैरे वापरताय का? हो, आता म्हणजे जिरा वापरता, म्हणजे ते स्टोरीज वगैरे असाइन करता, मग आपण बरोबर ते सॉल्व वगैरे करून मग मर्ज रिक्वेस्ट वगैरे गिटहब वर हे करायचं. ओके, म्हणजे तुला गिट तर आपण ऑलरेडी क्लासमध्ये झालंच होतं, ते सगळे कमांड्स वगैरे पण सगळे माहिती. कारण तेच गोष्टी असतात रे की आपल्याला ते थोडं हेवी जातं आणि सुरुवातीला डायरेक्ट आपल्याला दिसल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे हे काहीतरी भलतंच आहे, नवीनच आहे काहीतरी असं. गुड गुड, ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स आहे इंटरव्ह्यूचा. सो थँक्यू. सो मित्रांनो, तुम्ही ऐकलाच असेल हर्षचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स. आमचं हेच टार्गेट आहे की तुमच्यापर्यंत ह्यांचे क्वेश्चन्स पोहोचले पाहिजेत, जेणेकरून तुम्ही तुमचं राईट डिरेक्शन घेऊ शकता. सो आता ह्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन नक्कीच कवर नाही झालेले आहेत, पण ह्यांना जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोचू. सो आम्हाला तुम्ही फॉलो करून ठेवा. सो भेटूया आपण पुढच्या पॉडकास्टसाठी. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.